वाघीण आणि 5 बछड्यांनी दोन्ही बाजूने मार्ग रोखल्याच्या घटनेची नागपूर खंडपीठाकडून गंभीर दखल घेतली गेली आहे। नागपूर खंडपीठाने दाखल करून घेतलेली जी सुमोटो याचिका होती त्याच्यामध्ये हे सगळं नमूद केलेलं आहे। ही दृश्य आपण बघतोय। राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना 2 दिवसात याबाबत जबाब नोंदवण्याचे आदेश दिले गेले। वाघीण आणि बछड्यांचा मार्ग अडवण्याच्या उमरेड पवनी घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला। या घटनेबाबत संताप व्यक्त झाल्यानंतर तब्बल अनेक दिवस उलटूनही वन विभागाकडून कठोर कारवाई झाली नाही। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडेंकडून। जितेंद्र, खंडपीठाने या संदर्भात नेमकं काय म्हटलेलं आहे? रिद्धी, नागपूरच्या उमरेड पवनी करांडला हे अभयारण्य आहे। वाघांची मोठी संख्या इथे आहे आणि इथे पाहायला पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात। आता नवीन वर्षाच्या निमित्ताने देखील या प्रमाणात इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले होते आणि एक वाघीण आहे, तिच्या 5 बछड्यासह ती रस्त्याने जात असताना त्याच्या मागे आणि पुढे मोठ्या प्रमाणात जे पर्यटकांच्या जिप्सी आहेत त्या आलेल्या होत्या आणि त्यावरून जे वन खात्यानं आहे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता आणि टीका झाली होती की अशा प्रकारे वाघांच्या मार्गामध्ये अडथळा आणणे पर्यटकांना योग्य आहे का। त्यानंतर वन विभागाने म्हणजे पेच करांडला आणि पवनी अभयारण्यातील प्रशासनाने या जिप्सी चालक आणि पर्यटकांवर कारवाई केली होती। मात्र आता स्वतःहून नागपूर खंडपीठाने याचिका दाखल करून घेतलेली आणि राज्याचे मुख्य प्रधान वन संरक्षक आहेत यांना याबाबत जबाब दाखल करण्याचे निर्देश दिलेले आहेत। जितेंद्र, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।